नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वैशाली किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गंगाफळ म्हणजे गोल भोपळ्याची दशमी करणार आहे। त्याचे पराठे कसे करावे ते पाहणार आहे आपण। त्यासाठी मी भोपळा हा किसून घेतलेला आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि ज्वारी बाजरीचे पीठ घेतलेले अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, आणि थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे, हळद, मीठ, तिखट आणि तेल मोहनसाठी आणि चवीनुसार मीठ हे आपण काढून घेतलेले आहे। आता मी हे पीठ भिजवून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण पीठ चांगल्या प्रकारे भिजवून घेणार आहे। तवा तापत ठेवलेला आहे मी। आता इकडे असे गोळे करून घेतलेले आहे। पापड मशीनच्या सहाय्याने आपण हे हलकंसं प्रेस करून दाबून घेणार आहे आणि पराठा हा शेकून घेणार। अशा पद्धतीने पराठे हे आपल्याला शेकून घ्यायचे। आपले पराठे हे तयार आहेत। हे तुम्ही ठेचा आणि शेंगदाण्याचे तिखट किंवा शेंगदाण्याची चटणी सोबत, लोणच्या सोबत जेवू शकता। मुलांना डब्यासाठी लवकरात लवकर होणारा पदार्थ आहे, तर नक्की करून पहा।